अभि, तू येशील ना नक्की परत? हवं तर तू राहायला ये. चला चल बाळा. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थाशी जाऊ नको. यो अरे पिंट्या, अगदी वेळेवर आलास. राजा पळ आधी. पटकन हात पाय धुवून घे आणि देवाला नमस्कार कर. तपेती नको, काळाचे भय मानसी नको, दुष्टास शंकू नको. ज्याची स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको. आणि देवाला सांग मला आई सारखी लख बुद्धी दे. मनापासून नमस्कार कर रे, उपचार म्हणून करू नकोस. आभार मान देवाचे चांगली नोकरी मिळाल्याबद्दल. शेवटी तेच अंतिम सत्य आहे रे बाबा. आणि दर महिन्याला पगार वाढू दे असंही सांग. काय आई तू म्हणजे ना कमालच. बरं बाबा, आमचे किशोर सर आहेत ना, खूप चांगले आहेत. हो, आज स्वतःहून चौकशी करत होते. म्हणजे कुठे राहतोस, घरी कोण कोण आहे, सगळं विचारत होते. मी पण सगळं सांगितलं. सांगितलंस का गोखल्यांचे व्याही आहेत म्हणून? मुद्दाम नाही सांगितलं बाबा. म्हणजे आपलं मोठ्या लोकांशी नातं आहे असं सांगितल्यानंतर ना उगाच नजरच बदलते आपल्याकडे बघण्याची. नातं असून आणि ते सांगून त्याचा काही उपयोग आहे का? एक दमडीचा फायदा नाही कधी झाला त्याचा. आई म्हणून सांगितलं असं नाहीये. मी सांगितलं नाही कारण मला माझी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची. बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचं. झाली का पुन्हा तुमची सुरुवात? ऑपरेशन वगैरे काही नको रे बाबा. पण बाबा का? अरे का म्हणजे तुझ्या ताईने काय कमी वाद घातलाय का माझ्याशी या विषयावरून? पण नको नको मला ऑपरेशन. अरे लग्न होऊन परक्याच्या घरी गेलेली मुलगी, तिच्याकडून पैसे घेऊन ऑपरेशन करायचं म्हणजे पायाचा त्रास कमी होईल रे, पण मानसिक त्रासाचं काय? कायमचं ओझं होऊन बसेल ते माझ्यावर. काही नको ऑपरेशन वगैरे. पण तिला काही फरक पडणार आहे का 2-5 लाखांनी? बाबा पण तोच पैसा जर मी कमवला तर माझ्या कष्टाने, तर ऑपरेशन कराल ना बाबा. ताईकडनं नकोच घेऊयात पैसे आपण. तुमचा तो मुद्दा पटलाय मला. पण बाबा मी देखील तुमचा मुलगा आहे ना. बघा बाबा, आतापर्यंत तुम्ही तुमची सगळी कर्तव्य केली. आता माझी वेळ आहे. मला माझी कर्तव्य पार पाडू द्या. खूप उंडारलो बाबा आयुष्यात, खूप वेळ वाया घालवला. आता कुठे जाणीव होते मला माझ्या जबाबदारींची. बाबा प्लीज करा ना ऑपरेशन माझ्यासाठी, प्लीज. खूप खूप मोठा झालास रे पिंट्या. झालास. कधीतरी मोठे व्हावंच लागणार ना बाबा. अजून किती लहान राहू मी? एवढं सगळं कळतंय ना, मग लग्नाचा पण विचार कर की आता जरा. अरे किती दिवस खपायचं मी या घरासाठी? हा, किती दिवस कष्ट करायचे मी?
मलाही जरा आराम करू दे की सासू सारखा. आई सगळ्यावरनं बोळा कसा फिरवायचा ना ते तुझ्याकडनं शिकाव. बाबा बाबा मी जरा कोपऱ्यावर जाऊन येतो. अगं बाई, आता मी काय हो कशावरनं बोळा फिरवला? काय चुकीचं काही बोलले का मी? बरोबरच तर बोलत होते. बघितलं, जरा कौतुक केलं ना की ह्याच्या डोक्यात नुसता वारा शिरतो. म्हणून मी कौतुक करत नाही त्याचं. जोड्यानं वाढवते तेव्हा कसं खाली मान घालून आपल्याशी वागतो. तो वागतो की नाही? गेलाय तो बाहेर, कशाला बोलतेस आता? तुम्ही माझी सारखी मुस्कटदाबी करताना म्हणून तुम्हाला सांगतेय मी. मुलांना जरा ढील दिली ना की असं करतात मुलं. म्हणून आपण त्यांच्यावर वचक ठेवलाच पाहिजे, कळलं ना? पण तुम्हाला काय वाटतं, मुलांचं काही चुकतच नाही. चुकतं ते फक्त माझंच चुकतं. पण मी तुम्हाला सांगून ठेवते, मी पिंट्याला हाताबाहेर जाऊ देणार नाही. जबाबदारी आलीये म्हणतो ना, हा कळलीये म्हणतो ना. मला कुठे दिसत कशी नाही ती? ऑपरेशनच्या गोष्टी करतोय, हे करेन म्हणतोय, ते करेन म्हणतोय. चला, त्या गोखल्याची मानगुट पकडल्या बघा, चेन नाही पडणार आपल्याला. पकडायलाच पाहिजे, पकडायलाच पाहिजे. अहो तुमच्या अंगावर चालू नये तो म्हणजे काय? तुम्हाला सांगतो, नाही त्याला माझ्या पायाची पाय धूळ चाटायला लावली ना, नाव बदलून ठेवीन बर का. हा चाटायलाच पाहिजे त्यांनी. चाटायलाच पाहिजे. नाही नुसतं चाटू नका, त्याला गाडूनच टाका जमिनीत. जमिनीत काढून अशी ना माती लोटून ना त्याला ना असं लय राग येतो राव मला. हा तुमच्यापैकी विलास माने कोण आहे? हा हा बस काय विलासराव, काय अनिलराव, बघा मीच विलास माने. बोला, काय काम आहे? चला विलास माने पोलीस स्टेशनला चला. नाव बदलण्यात आपण नंतर बघूया. चला. पोलीस स्टेशनला? पण काय झालं, काय चुकलं, कशासाठी घेऊन जातात ते तर सांगा. सगळं सांगतो, चला पोलीस स्टेशनला. साहेब गरीबाला जाऊ द्या ना उगाच. हे साहेब गरीबाला जाऊ द्या ना उगाच. हो निघायचं. आणि तू रे चल. निघाला तो अनिलराव. त्यांना किशोर भाऊला सांगा, मला जेलमध्ये राहायचं नाही. किशोर भाऊला सांगा बरं का. काय गंमत असते ना आपल्या मनाची. सगळ्याची सवय होते आपल्याला. सगळ्या बाबतीत अटॅचमेंट निर्माण होते, ओढ वाटायला लागते, प्रेम निर्माण होतं, पॉझिटिव्ह होतो आपण. आणि हे सगळ्यांबाबतीत. मग लहान मुलं तर काय, निसर्गानं तयार केलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ही लहान मुलं. तिला आपल्या बाबतीत असं काहीच वाटलं नसेल का रे? म्हणजे श्री आपल्या मायेत कुठे कमतरता राहून गेली का रे? मी कमी पडले का? नाही, असं काही नाही जान्हवी. असं का म्हणतेस? तिचे आई बाबा आले आणि ती त्यांच्याबरोबर निघून गेली. हेच होणार होतं, हेच व्हावं असं आपल्याला वाटतही होतं की नाही? वाटत होतं रे श्री, पण निश्चित वाटत होतं. पण तिने जाताना एकदाही मागे वळूनही पाहिलं नाही. आपण इतपत माया केली होती ना तिच्यावर. मला वाटलं होतं ती एकदा तरी मागे वळून बघेल, पण तिने नाही पाहिलं, ती निघून गेली. कमी पडलो का रे आपण? मी कमी पडले असेल का रे? जान्हवी, असं काहीही नाहीये. लहान मुलं ते, आई बाबांपलीकडे तिला कुठलंही जग नाहीये. आता ती आई बाबांना भेटले ना म्हटल्यानंतर ती सगळ्यांना विसरली बघ.
अगं हीच तर ताकद आहे नात्याची. जगात कुणीही काहीही केलं ना तरी आई बाबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. जान्हवी अगं, ओवी अशी अचानक निघून गेली ना घरातून आणि आपल्या मनाची तयारीच झाली नव्हती. त्यामुळे तुला जास्त त्रास होतोय. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मी गुंतले होते रे तिच्यात. मला सवय झाली होती तिची. म्हणजे तुला सांगू, मला माझ्याच वागण्याचं आश्चर्य वाटत होतं की मी इतकी माया एखाद्यावर करू शकते. पण श्री, हा निरागसपणा आपण आता कुठे शोधायचा? सांग ना, ओवीची जागा कशी भरून काढायची आता आपल्या आयुष्यात? कुणावर करायची आता माया? मला ना खूप रिकामं वाटतंय श्री, मला खूप रिकामं वाटतंय. शांत. अगदी अचानकच झालं नाही सगळं. हो ना, कल्पनाच नव्हती आपल्याला. आधी माहित असतं ना तर बुटीक मध्येच गेले नसते, घरीच थांबले असते. मीही तसंच केलं असतं. ओवी बरोबर जरा थोडा वेळ खेळायला मिळालं असतं ना. अलीकडे ना आणि कोण कुणाचा जीव रमवतंय हेच कळेनासं झालं होतं. ती आपला की आपण तिचा, ह्यांना सुद्धा खूप लढा लागला होता. रमायचे तिच्या बरोबर, जीव अडकत चालला होता हो तिच्यात. श्री सुद्धा किती वेगळं वागायला लागला होता. किती गोड वागायचा ओवीशी, जणू काय त्याची स्वतःचीच मुलगी होती. तरी आई सांगत होत्या, दुसऱ्याचं मूल आहे, जास्त जीव गुंतवू नका म्हणून. पण वहिनी, असं ठरवून नाही ना वेगळं वागता येत. आता लहान मूल म्हटलं की मलाही नसतं जमलं तिच्यापासून दूर राहणं. मलाही नसतं जमलं. आणि आपण ना कुणी काही वेगळे कष्ट नव्हते घेतले ती इथे यावी म्हणून. अगदी नशिबात आल्यासारखी अलगद आली आपणहून. मग असं स्वतःला तिच्यापासून लांब कसं ठेवायचं? आपल्याला नसतं जमलं बाई असं अंतर राखून वागणं. हो ना, ओवी आली, आपल्याकडे रमली आणि आपल्या पावलांनी गेली सुद्धा आपल्या जगात. एव्हाना आपल्याला विसरूनही गेली असेल नाही? असं नको म्हणूस ग ताई. निदान झोपताना तरी तिला नक्की आपली आठवण येईलच. मी शिवलेले फ्रॉक घालताना आठवण येईल वहिनी. नक्की तिला आपली आठवण येईल हो इंदुवहिनी, खरंच येईल. आणि ती इथे असताना तिला तिच्या आई वडिलांची आठवण येत असेल. आता ती तिथे तर तिला आपली आठवण येत असेल. किती उलथाप आलत ना एवढूशा आयुष्यात. तिला तिचे आई बाबा परत मिळाले, हे खूपच उत्तम झालं. पण आपण किती दिवस असं दुसऱ्याची पोर आपली आठवण काढेल यात समाधान मानायचं? आपल्या हातात काय आहे बेबी वंस? नशिबाने जे काही 2-4 आनंदाचे क्षण मिळतील ते घ्यायचे. हातात काही नसलं तरी आपण इच्छा तर व्यक्त करू शकतो. वास्तू नक्की कधीतरी तथास्तू म्हणते. काय म्हणायचंय तुला बेबी? वहिनी, आता आपल्या घरात आपल्या हक्काचं बाळ यायलाच हवं. हो, बेबी वंस म्हणतात ते बरोबर आहे. आपलं हक्काचं असं कुणीतरी हवं. आता आपल्या नातवंडाला खेळवूया आपण, दुसऱ्याच्या नको. जीव फार अडकतो ग. हो ना, नंतर खूपच चुटपुट लागते. ज्याला आपल्यापासून कुणीही दूर नेणार नाही असं आपलं एक बाळ हवं, आपल्या घरातलं. हो, आता विघ्नेश्वरांनी लवकरात लवकर श्री जान्हवीच्या पदरात छानसं बाळ द्यायला हवं नाही? इथे ठेव सगळं, इथे ठेव. नीट लावून ठेव, तिथे मध्ये अडचण होईल ना म्हणून. हा बाबा, हा ठेव. पिंट्या, अरे हे एवढं सामान कुठून आणलंयस तू? आई जरा 2 मिनिटं शांत राहा, मी सांगतो सगळं. नाही पण म्हणजे आपण काय घरबीर बदलतोय का? थांब ना जरा, ठेव इथे. हा, आणि ऐका, किशोर साहेबांना सांगा टेन्शन घेऊ नका, इथे सगळं सेफ आहे. हा चला, मी फोन करतो त्यांना. ओके, बाय बाय. 1 2 3 4 5. हे सगळं इथे राहणार आहे सामान? आई फक्त 1-2 दिवसाचा प्रश्न, 1-2 दिवसच राहणार आहे बस. अरे असं काय करतोस पिंट्या? इथे आपण घरात चालताना एकमेकांना आपला पाय लागत राहतो. किती अडचण होईल त्याची. मग मी कुठे राहायचंय?
काय बाहेर राहू का मोरीत राहू? पिंट्या, अरे काय आहे काय या खोक्यामध्ये? किशोर साहेब आहेत ना माझे, ते आंदोलन करतात पुढच्या 1-2 दिवसात. त्याची काही पत्रक आहेत. अरे तुझा साहेब एवढा श्रीमंत आहे ना, मग त्याचं सामान ठेवण्यासाठी गोडाऊन घे म्हणावं. आमच्या घरात कशाला आणून टाकलेस हे? अगं आई जरा हळू बोल ना. अगं कॉन्फिडेन्शियल असतात त्या गोष्टी. आणि राहिला घरात तर काय त्रास होणार आहे आपल्याला? उलट बाबा, आपल्या मालकाने माझ्यावर एवढा विश्वास टाकलाय, ह्याचाच आनंद होतोय मला. अरे पण काय आहे काय या पत्रकात? वाचलंयस का तू? नाही बाबा. पिंट्या, अरे आपल्या घरात आपण काय ठेवतोय आपल्याला ठाऊक असायला नको का? मग आत्ता फोड एक बॉक्स आणि वाच. नाही नाही, आता नाही. आता फोडलं तर ते त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल. हे पत्रकांचे खोके जेव्हा ताब्यात घेतलेस ना, तेव्हाच ते वाचायला हवं होतं. पण बाबा, हो किशोर साहेब माझे साहेब, त्यांना मी कसं विचारू की पत्रक दाखवा, त्यात काय आहे, जर मला योग्य वाटलं तरच मी ठेवेन. बाबा अहो, त्यांनी माझ्याकडे मदत मागितली आणि मी हो म्हणालो. अरे मदत जरूर करावी बाळा, पण आपण कशासाठी मदत करतोय हे आपल्याला ठाऊक असायलाच हवं ना. आपल्या घरामध्ये काही वस्तू ठेवायला दिल्या आहेत, त्या वस्तू कशासाठी वापरण्यात येणार आहे हे आपल्याला ठाऊक असायला नको का? हो बाबा, किशोर साहेब काहीतरी चांगलंच काम करत असणार. अहो समाजासाठी खूप करतात ते. आता पुढच्या इलेक्शनला आमदारकीला उभे राहत आहेत ते. मागच्याच इलेक्शनला हरलेत ना ते. हो बाबा, म्हणून तर बघा ना, यावर्षी खूप जोरात तयारी करतायत. पिंट्या, मला वाटतं तू त्यांची विचारसरणी नीट समजून घ्यावीस. एखाद्या माणसाची विचारसरणी समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर आंधळा विश्वास टाकणं हे चुकीचं आहे बाळा. बाबा कळेल. कसं कसं कळेल? साधा आपल्या घरात काय आणून ठेवलंय हे पण तुला माहिती नाहीये. बाहेर ठेवते बॉक्स, वरांड्यात नेऊन ठेव. अगं आई, 1-2 दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज तेवढा धीर धर. हे बघ, यापुढे हवं तर असं काही नाही आणत मी घरी, प्लीज. उपकारच झाले हा माझ्यावर. बाबा, मी जरा साहेबांना फोन करून येतो. जानवी, मी ठीक आहे. अरे खरंच. जरा बघ स्वतःकडे, बघ आरशात. तुझं तुला तरी तू ठीक वाटतेस का? बघ, रात्रभर झोपली नाहीयेस, दिसतंय. श्री, वेळ तर लागेलच ना रे. आयुष्यातला एक माणूस निघून गेलाय. तेच तर म्हणतोय मी, वेळ लागला ना तर लागू दे. तुला त्रास होत असेल तर होऊ दे. आता रडावंसं वाटत असेल ना तर रड, पण मन मोकळं कर. अरे नाही, नको. म्हणजे मी रडले तर बाकीच्यांनाही त्रास होईल. खरं तर आता सगळ्यांनाच खूप त्रास होतोय. जान्हवी, अगं किती विचार करतेस? श्री, मला वाटलं होतं ओवी फोन तरी करेल. जान्हवी, अगं ती खूप दिवसांनंतर तिच्या आईबाबांना भेटलीये. आता तिच्या डोक्यात तिच्या आईबाबांव्यतिरिक्त आणखीन कोणीही नसणार. या व्यतिरिक्त तिच्या डोक्यात काहीही नसणार आता. आणि ती तिच्या आईबाबांबरोबर आता आनंदात आहे. हे चांगलं आहे की नाही? तुला या सगळ्याचा आनंद होतोय की नाही? मग आता मला सांग, हे असं असताना एकाच वेळी ओवी 2 ठिकाणी कशी असेल? आणि तू फोन कर ना, तुला बोलावंसं वाटलं ना तर तू फोन कर. मी केला होता. अरे वा, मग काय म्हणाली? आजूबाजूच्या मुलांबरोबर खेळायला गेली होती तेव्हा. घ्या, म्हणजे रुळली सुद्धा तिच्या जगात ती. हे जान्हवी, आता तू ही तुझा मूड नीट कर ना, कळतंय का? तुला हवं असेल ना तर आपण आज घरी येताना तिला भेटून येऊया. श्री, अरे ओवीच्या जाण्यामुळे माझा मूड गेलाय असं नाहीये, पण म्हणजे
मला वाईट वाटलंय अर्थात, पण ते वेगळ्या कारणासाठी. म्हणजे आपल्याला मूल हवंय असं आपण ठरवलंय ना. हो. मग हा म्हणजे आता बरेच दिवस झाले आपल्यात हे बोलणं झालंय त्याला. म्हणजे श्री, अरे आपण ठरवलंय ना, मग मग आपल्याला मूल का नाही होते? काही प्रॉब्लेम असेल का आपल्यात?